साठी बॉलर तयार. यश पाटील, गणेश बनसोडे आणि धनराज सावंत. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू मात्र या वेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पंच वळतात व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पहिल्याच बॉलवर मात्र एक धाव मिळाली एक्स्ट्रा स्वरूपात. एका धावेनिशी संघाचं खातं ओपन होतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. धनराज सावंत स्ट्राईक एंडला आपण पाहतायत तर गोलंदाज यश पाटील नावातच यश आहे. अप्रतिम, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र येऊन दिलं. फक्त दिशा दिली, गॅप शोधला. इथे मात्र झुकले नाहीत. 100% दिली नाही. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मेल या वेळेला चौकार. वेलकम बॅक. धनराज सावंत ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर तिन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसिव्ह खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. युटिलिटी खेळाडू आहे. फक्त चेंडूला दिशा दिली होती. गॅप शोधला. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून गेला. डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सुस्वागतम चौकार. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. स्क्वेअर फेकी होते. कंट्रोल नव्हतं आणि इथे मात्र तुमचं नियंत्रण. खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 धावा मिळाल्या. धनराज सावंतच्या बॅटमधून 2 धावा येतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. 7च्या आकड्याने कालच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलं. 30 दहशत आणि तोच दरारा. आणि कालच्या दिवसात केपीएलच्या ग्रुपवर सुद्धा मात्र सूचित केलं होतं की एलईडी स्क्रीनवर, एक मोठ्या स्क्रीनवर मात्र मुंबई इंडियन्स वर्सेस आपण पाहत आहेत CSK चेन्नई सुपर किंग्स. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. इथे मात्र सेफ झोन मध्ये आपण पाहत आहेत. फिल्डर तैनात. पुढे येईल, सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेचं P1 हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिले 2 षटके जी असतात ना ती महत्वपूर्ण असतात. जे ग्राउंड स्ट्रोकचे बेताज असतात, जे शॉर्ट सिलेक्शन मध्ये माहीर असतात आणि तुम्ही प्लेन मैदानात खेळताय तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट. इथून हलक्याच्या हाताने लेट कट करण्याचा मनसुबा बाळगला. साहिल चौधरी त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. धनराज सावंत back to the pavilion. First wicket down. Gone. शॉट थर्ड मॅन पुढे घेतला गेला होता आणि साहिल चौधरीने कोणतीही मिस्टेक केली नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय अजय उपाध्याय. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला येऊन दिलं आणि इथून फक्त सिंगलला स्टिअर करत असताना पाहायला मिळत आहेत. एकदा वर्जित केली जाते. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमच्यावर दबाव वाढतो आणि अशा दबावात तुम्हाला मात्र बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं आणि ते मात्र अजय उपाध्यायच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कोणतेही हैगय न करताना त्याने फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये डबल फिगरमध्ये 10 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर. खेळायचा होता ऑफ साईडला. फॉरवर्ड डिफेन्स खेळण्याचा मनसुबा बाळगला होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. चेंडू निघून येईल. खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहिला. चेंडूला स्टॉप करेपर्यंत पहिलं
पहिली एकदा पूर्ण केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 1-11 अशी स्थिती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमची स्थिती आहे 1-11, 11-1. षटक क्रमांक दुसरं P2 चं आपल्याला षटक पाहायला मिळतं. P1 मध्ये 11 धावा, 1 गडी बाद, 50-50% जर आपण पाहिलं तर पहिलं षटक पाहायला मिळालं. परंतु जमेची बाजू काय आहे, गणेश बनसोडे सारखा एक मॅन इन फॉर्म म्हणजे खेळाडूला आपण पाहताय स्ट्राईक एंडकडे आहे. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ते कौशल्य दाखवावं लागतं आणि अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तेला तोटा नाहीये. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बॉलर तयार स्वप्नील पाटील. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? यस, डेफिनेटली. गुड कॅच, सारंग. छोटा पॅक बडा धमाका. गणेश बनसोडे बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का. फलंदाज 30 सेकंदामध्ये जर गेलं तर बरं होईल. खेळपट्टीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. गेल्या मॅचचा जर विचार केला तर स्वप्नील पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी आला होता. वैयक्तिक पहिलं होतं आणि तेव्हा सुद्धा पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवली होती. म्हणजेच विकेट टेकर गोलंदाज परफेक्ट कसा असावा हे स्वप्नील पाटीलने सेकंड मॅच मध्ये सुद्धा दाखवून दिलं गेलंय. म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव स्वप्नील पाटील. म्हणून मी उल्लेख केला होता गणेश बनसोडे मात्र कागदोपत्री आज स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ते कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते, त्यावेळेला तुम्हाला बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं. सेन्सेशनल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ते खेळावं लागतं. विकेट मिळाली स्वप्नील पाटीलच्या खात्यामध्ये. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. एकदा वर्जित केली जाईल. बॅकवर्ड स्क्युअर लेगला फेकी तिथून मात्र होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं स्क्वायर फेकी झाली होती. बॅकअप चांगला मिळाला. एकदा वर्जित केली जाते. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावा. कल्पेश सापटे याच्या छोट्या बंधूने मात्र सुंदर झेल जजमेंटने टिपला गेला आणि गणेश बनसोडे सारख्या एक प्राइसलेस विकेट त्यांनी मात्र मिळवली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. तुमची विचार करण्याची जी शैली असते गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून फलंदाजाला अगदी मात्र तुम्ही रीड केलं पाहिजे. त्याची बॅटिंग स्टँडिंग पोझिशन काय आहे, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येतोय का, हे सर्व काही तुम्ही जेव्हा मात्र रीड करतील, फलंदाजांचं मूल्यांकन करतील, त्यावेळेला तुम्ही एक परिपक्वतेचे गोलंदाज बनतील. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वन हँडने चेंडूला रोखलं गेलं. वेगळ्या शैलीमध्ये एकदा अर्जित केली जाते. दीपक पाटील त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले होते शॉर्ट फाईन लेगला. तत्पूर्वी संघाची धावसंख्या 13. 4 बॉलचा खेळ झालाय. स्वप्नील पाटीलचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले, अचूक टप्पा आणि भेदक मारा केलाय. अप्रतिम सुपर सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. काय वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण, ही त्याची ताकद बनली गेली. स्पेशालिटी राहिले. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 5. स्वप्नील पाटीलचा विचार केला तर 4 सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर 20 विकेट ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच आयुष सावंत. खूप चांगली माहिती विजय कांबळे यांच्या माध्यमातून सातत्याने केसीएचं परिपूर्ण खजिना ठेवला जातो. यावेळेला ऑन साइडला खेळला गेला. काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलं. डिस्पॅच केला इनटू द स्टँड. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा खणखणीत झन्नाटीदार षटकार.
कोणी मारतय तो षटकार, कोणी मारतय रे चौकार, कोणी मारतय तो षटकार. बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची, बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची, दादा चल रे जाऊ पाहायला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान अर्थातच कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित आपण पाहत आहेत कॉमन प्रीमियर लीग KPL सीझन 4 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकं आणि 9 मिनिटे लागले गेलेत, म्हणजेच एक षटक 4.5 मिनिटात फेकले गेले. म्हणजे येणारे तुमचे जे 18 बॉल आहेत ते 18 बॉल तुम्हाला जवळजवळ 16 मिनिटात तुम्हाला फेकायचे आहेत. स्ट्रिक्टली आता का लावलं जातं, कारण वेळ फार दवडला जातो. ऑन साइडला काय फटका खेळलाय रोहित शर्मा, कॉपीबुक स्टाईल मध्ये हिटमॅनची आठवण करून देणारा हा झन्नाटेदार KPL षटकार. व्हॉट अ शॉट. टीमच्या जोडीला हाय गंभीर, तेजस गोवारी हाय ऑनर, नाही झुकणार कधी नाही वाकणार कधी अशी यारी हाय संकल्प ग्रुपची, नाही झुकणार कधी नाही वाकणार कधी अशी शान हाय संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची, दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची. थँक्यू. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला, चेंडू उसळता चेंडू होता आणि अजय उपाध्यायने अगोदरच रीड केलं होतं की या चेंडूला आपल्याला टार्गेट करायचंय, या चेंडूला आपल्याला आउट ऑफ द पार्क घालवायचं आहे. आणि तेच मात्र पाहायला मिळालं, कारण बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम होतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. क्लीन साऊंड यावेळेला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 25 धावा. अप्रतिम पायावरचा चेंडू होता. खूप चांगला बॉडमॅनचा उपयोग केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळते. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. आजच्या सकाळच्या सत्रापासून मात्र चांगली फिल्डिंगचा दर्जा सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चांगला कॅप आणि गॉगलचा उपयोग करतोय. यावरून मात्र त्याचा दर्जा सुद्धा या ठिकाणी जरूर दिसतो. असं मात्र करून चालत नाही की एखादा मात्र कोणता प्रेक्षक वर्ग म्हणेल की कॅप आणि गॉगल घातलंय तर डेफिनेटली थोडीशी हवेत आहेत. हे चुकीचं आहे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. आपल्याला सेफ्टीसाठी काय हवंय हे आपण जाणलं पाहिजे. सचिन पाटीलचं कौतुक करेन. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेला. सचिन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत डेंजर एंड कडे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एका साइडला जर आपण पाहिलं तर फलंदाज निलेश परेट आणि एका साइडला अजय उपाध्याय. खूप चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळतं. 2 धावा आल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये पोहोचली. प्रथम फलंदाजी करताना संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा हा संघ पाहायला मिळतोय. रुद्र रायडर्स थोडीशी स्ट्रगल करतायत, विकेटच्या शोधामध्ये आहेत. ही जोडी मात्र थोडीशी त्रस्तदायक ठरली, डोकेदुखी ठरले आतापर्यंत, कारण धावा येत आहेत. यश पाटील पुन्हा एकदा सज्ज. ऑफ साइडला ऑन द राईज खेळला गेलाय. जमिनीलगत चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल. अॅक्युरेट यावेळेला फेकी होत असताना पाहायला मिळते, परंतु बॅकअप सुद्धा तेवढंच चांगलं. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा या ठिकाणी मिळतील. पुन्हा एकदा मात्र 3 धावा, 4थी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 5 धावा येतील का. पाहता पाहता यावेळेला आपण पाहतायत अर्धा पल्ला पार केला होता. अखेरकार विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु सर्व काही मोये मोये. आणि इथून जर आपण पाहिलं तर जर 5 धावून काढल्या असत्या तर डेफिनेटली SH एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि या ठिकाणी गमावलेला आहे. मोये मोये. ज्या पद्धतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 धावा. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा येतात, जिथे मात्र आपण पाहिला 32 धावा झाले. क्षमस्व 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 6 धावा यंदाच्या हंगामामध्ये ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मी पाहिलेल्या आहेत धावा काढताना. एकदा दीपेश स्मृती टिवरी दीपेश फाउंडेशनच्या अंतर्गत त्या स्पर्धेमध्ये 6 धावा पूर्ण झाल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये कोपरेपाडा या मैदानात पाहू शकला 6 धावा पूर्ण झाल्या आणि 2 वेळा या जोडीने सुद्धा मात्र आपण पाहिलंय निलेश परेडने एक ॲथलेटिक प्लेअर चित्याच्या चपळाईने धावत असताना पाहायला मिळतो.
हुक करण्याच्या प्रयत्नात जरूर होते, चेंडू निघून जाईल शॉर्ट फाईन लेगला, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, तिथून मात्र आपण पाहतायत कुठेतरी कंट्रोल सुटतं, पाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. अजित म्हात्रे सरांकडून इशारा येतोय, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 धावा. या धावांचा आता काही वाटत नाही, परंतु जेव्हा आपण चेसिंग करतो, जेव्हा मात्र 6 बॉल 10, 6 बॉल 12, 6 बॉल 15 अशा वेळेला जेव्हा धावा येतात ना, तेव्हा या धावांचा कुठेतरी उल्लेख करावा असा वाटतो. संघाची धावसंख्या 33 धावा, बॉल फेकून झाले ते 5, षटक क्रमांक 3, शेवटचा बॉल, पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम बॅटचा फेस ओपन करत असताना खूप सुंदर पद्धतीने ऑन द टोस खेळला गेला, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला, बेदून 4 धावां करता शेवटच्या बॉलवर मिळाला चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या 37. आफ्टर सानवी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट, या वेळेला आपण जाऊया स्ट्रॅटेजिक टाइम आउट, काहीतरी बातचीत होईल आणि त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण येणार आहोत. या आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. खूप चांगल्या पद्धतीने शेवटच्या बॉलवर जिंकलेला आहे. तर एकंदरीत आताची सुरुवात आपण पाहतोय, 3 षटकामध्ये जवळपास 36 धावा बनवलेल्या आहेत. या सुरुवातीबद्दल काय सांगाल? आता जरा आमची सुरुवात जरा अडखळत झाली, पण आता दोघांनी छान एकदम गेम सांभाळून घेतलेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच आपण सहभाग घेतलेला आहे की मागच्या पर्वामध्ये देखील आपण सहभाग घेतला होता संकल्प? कंटिन्यू 3 वर्ष आम्ही आहे याच्यामध्ये, या 4था वर्ष आहे. मग तो 3 पर्व जी आपण खेळली, जे तुम्ही प्राप्त केलं नाही, या वर्षीसाठी काय वेगळे प्रयत्न की जी आपण लय मागच्या 3 वर्षांपासून पकडले आहेत तीच पकडून खेळण्याचा प्रयत्न असेल? काय नाही आहे ते दरवर्षी खेळतो तसेच खेळायला सांगितलं पोरांना, खेळा, एन्जॉय करा गेम. तर रत्नाकर सावंतसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघ मालक आहेत तेव्हा संघ आहे. तर हे होते संकल्प कामण ग्रुपचे संघ मालक. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज प्रमोदजी शेडगे यांचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. 3 षटकांचा खेळ, एकंदरीत 37 धावा फलकावर आणि मिनिटे घेतलेली आहेत. 3 षटकांसाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 13 मिनिटे घेतलेली आहेत, म्हणजे टाइम कव्हर परफेक्ट केला. आता 12 मिनिटे तुमच्याकडे आहेत आणि 12 बॉल टाकण्यासाठी 12 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. म्हणजे अशा प्रकारचं वेळेचं व्यवस्थापन केलं तर डेफिनेटली समालोचकांकडून सुद्धा जास्तीत जास्त घाई करा आणि हे मात्र शब्द मात्र चुकीचे ठरतात जेव्हा ऑनलाईन मॅचचा आपण आनंद घेतो आणि श्रोते जे जोडले जातात. कारण 5 मॅचेस आहेत, परंतु वेळेनुसार जर आपण चाललो टायमिंग नुसार तर डेफिनेटली एक चांगलं खरं क्रिकेट आपल्याला वेळेच्या नुसार पाहायला मिळेल. कारण आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये सुद्धा आपण पाहतायत आमूलाग्र बदल होत गेले. नियमानुसार जर तुम्ही ओव्हर लेट जर जास्तीत जास्त वेळेनुसार जर आपण पाहिलं तर ओव्हर लेट करतायत तर तिथे सुद्धा मानधन कपात केलं जातं कर्णधाराच्या खात्यातून. परंतु इथे तसं नाहीये. इथे आपल्याला फक्त शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला सामने वेळोवेळी आटोपले पाहिजेत. या हिशोबाने मात्र आपण पाहतायत की कमिटीने थोडंसं कुठेतरी स्ट्रिक्टली डिसिजन घेतलं आणि ते तुम्हाला मात्र तुम्ही सुद्धा मान्य केले. त्याबद्दल सर्व संघ मालकांचं कोर कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. चूक टप्पा, भेदक मारा, ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं, तिथून सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 37. 12.33च्या करंट रन रेटने एका साईडला निलेश परेड आणि एका साईडला अजय उपाध्याय, दोन्ही बॅटरने मात्र खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. जी सेन्सेशनल बॅटिंग असते ना ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. गोलंदाज कमबॅक करतील का? स्ट्रॅटेजिक टाइम आउट सानवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण पाहिलात आणि तिथे कुठेतरी बातचीत झाली, गेम प्लॅनिंग झाले आणि गोलंदाज स्वप्नीलला पुन्हा एकदा बोलवलं गेलं गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटने फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला होता, चांगली ट्राय केली होती. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका एकदा वर्जित केली जाते. एक धाव इन्क्लूड करत असताना एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमची
जाऊन पोहोचते प्रथम फलंदाजी करताना 38 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. बॅटचं फेस ओपन करत असताना एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. पैकी येपर्यंत चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. फिल्डर मात्र थोडेसे यावेळेला पुढे आले नव्हते. थोडेसे तेवढेच हुशारीने पुढे आले नव्हते आणि त्याचंच कारण 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या गेल्या. पापणी लवते 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. कारण एक रन्स क्रिकेटमध्ये लाईफ लाईन आहे. हे दोन्ही बॅटर जाणतायत आणि दोन्ही बॅटर मात्र यावेळेला बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतात. असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक आतापर्यंत त्यांनी खेळलेले आहेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट काय आहेत कॉपी बुक स्टाईलमध्ये ते मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 40 रन्स ऑन द बोर्ड. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेवढेच मात्र धावा सुद्धा पळून पूर्ण केलेत दोन्ही बॅटरने. आज कॉमन क्रिकेटचा अगदी मात्र उल्लेख करावा असा वाटेल. आज कॉमन क्रिकेट ही पंढरी बनली गेली क्रिकेटची. कॉमन क्रिकेट असोसिएशन ज्या वेळेला मात्र आपण पाहिलं फाउंडेशन रोवलं गेलं आणि तिथून मात्र आपण पाहू शकला जे सातत्याने क्रिकेट खेळलं गेलं अतिशय वेगाने प्रचंड वारे वाहू लागले कॉमन क्रिकेटचे. बघा या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटीचा ही सूचना आहे की जर तुम्ही जास्त थकलेला आहात तर जबरदस्ती करू नका. तुम्ही बाहेर येऊ शकता. पुन्हा तुम्ही जेव्हा व्यवस्थित झालात तर पुन्हा एकदा आज जाऊ शकता. तर जबरदस्ती नको. आपण जर थकलात तर आपण बाहेर येऊ शकता. धन्यवाद. डॉक्टर पठारे या ठिकाणी उपस्थित आहेतच आणि त्यांनी सूचना खूप चांगली केली होती बाईटच्या दरम्यान की येस एनर्जी प्रत्येकाकडे आहे पण जर अतिरिक्त जोर आपण लावलात तर धोकादायक होऊ शकते आणि त्याचमुळे जर आपण आहात चांगल्या पोझिशनमध्ये तर आराम करू शकता आणि नंतर पुन्हा एकदा सिच्युएशन पूर्ववत झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. धन्यवाद. निश्चित स्वरूपात जास्तीत जास्त तुम्हाला थकवा जाणवत असेल मरगळ जाणवत असेल तर डेफिनेटली तुम्ही आराम करू शकता. रिटायर्ड हर्ट होऊ शकता आणि पुन्हा एकदा मात्र बॅटर जेव्हा बाद होईल त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा जाऊ शकता. ठीक. सन्माननीय अभयजी म्हात्रे साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय कॉमन प्रीमियर लीग तसेच कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. धन्यवाद. संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. या 2 धावांच्या मदतीने 3 बॉलचा खेळ झालाय. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा हा संघ खेळत असताना अजय एका साईडला आपण पाहताय थोडासा थकवा त्याला जाणवला कारण उष्णतेचं प्रमाण आज खूप टेम्परेचर वाढताना पाहायला मिळतं आणि अशा वेळेला तुम्हाला शरीराची काळजी घ्यावी लागते. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला काय बॉर्डमॅनचा खूप चांगला वापर केला. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट. KPL षटकार. 6 धावा. यानंतर दोन्ही पराभूत झालेले संघ एकमेकांसमोर खेळणार आहे. तर टीम 94 कामण वर्सेस मामा भांजे ग्रुप दोन्ही कॅप्टन्सी तयारीत राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टीम 94 कामण आणि मामा भांजे ग्रुप. धन्यवाद. 46 धावा फलकावर. काय जबरदस्त फटका खेळला गेला होता. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की चेंडू गेल्यानंतर ते रिटर्न करतात. त्याबद्दल कोर कमिटीच्या वतीने सुद्धा आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. स्लोवर वन करण्याच्या तयारीत होते जरूर. प्रयत्न सुद्धा केले गेले परंतु आउटसाइड द लेग स्टंप. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वाईटच्या स्वरूपात जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा स्वप्नील पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. भरपूर वेळ मात्र चेंडू उंचीवर राहतोय परंतु जज करू शकले नाहीत. कठीण असतं अशा वेळेला गोलंदाजी करून पुन्हा एकदा मात्र पुढे येऊन पाठीमागे जाणं आणि त्या चेंडूकडे कंटिन्यूज कॉन्सन्ट्रेशन करणं. परंतु इथे प्रयत्न चांगले होते स्वप्नील पाटीलचे मिळाले मात्र त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
दोन धावा या ठिकाणी आपण पाहत आहेत कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार अजय उपाध्याय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. स्टिअर केलं गेलं. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. अशा प्रकारे 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 12.50च्या सरासरीने 50 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा या टीमच्या 4 षटकांमध्ये 50 धावा मिनिटे लागली. ती जवळजवळ आयुष्य सावंत या ठिकाणी दर्शवत असताना एकोणीस मिनिटे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मध्यंतर टायमर स्टॉप केला गेला होता. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये तुम्हाला 6 मिनिटे या ठिकाणी जरूर व्यतीत केली जातील. पंच मात्र त्या ठिकाणी पाण्याची सुद्धा मागणी करतायत. खेळाडूंचा मात्र या वेळेला जरूर विचार विनिमय केला जातो, कारण एप्रिलचा महिना आणि आज आपण 15 एप्रिलच्या मध्यंतर पोहोचलो गेलोय. काय उन्हाचा तडाखा वाढत असताना, परंतु म्हणतात ना सागराचं पाणी कधी अटणार नाही आणि टेनिस बॉल क्रिकेट कधी संपणार नाही, हेच ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. एक काळ असा होता की आपण फक्त मार्चच्या मॅक्झिमम एंडिंग पर्यंत क्रिकेट खेळायचो, परंतु आता काळ असं राहिलेलं नाहीये. तुम्ही मेच्या एंडिंग पर्यंत, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रबर बॉलची आठवण प्रत्येकाला येईल आणि ती बॅट मात्र, रबर बॉलची बॅट मात्र जर आपण कुठेतरी एका कानाकोपऱ्यात टाकली असेल तर त्या बॅटची आठवण पुन्हा एकदा येते. आणि आता 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट खेळलं जातं. 4 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला. 50 धावा फलकावर. घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. योगेश म्हात्रे, उमेश विरारकर, संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 6 मिनिटे तुमच्याकडे आहेत, याकडे लक्ष द्या. गोलंदाज साहिल चौधरी. गेल्या मॅच मध्ये साहिलने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. लगेच त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं, साहिल तुला आता 5व्या क्रमांकावर येऊन गोलंदाजी करायची आहे. म्हणजेच स्ट्रॅटेजी एक वेगळ्या पद्धतीने आखली गेली. ह्या तुम्हाला संधी कधी दवडतात, ज्या वेळेला लीग स्टेजच्या मॅचेस असतात तेव्हा तुम्हाला संधीचं सोनं करायचं असतं. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साइडला पायावरचा चेंडू अगदी मात्र सहजगत्या खेळून काढला. सचिनने वन हँडने चेंडूला फील्ड केलं गेलं. ए मेरे बायत का खेळ आहे दर्शवत असताना ग्रेट फिल्डिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 52 वर जाऊन पोहोचली गेली. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. अतिशय सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, स्वप्न जे सत्यात साकार होणारी ही स्पर्धा आणि प्रत्येक चिंचोटी ते नागले या विभागातील प्रत्येक खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग. ऑन साइडला काय बॉर्डरमॅनचा उपयोग केला, सरळ चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. वंडरफुल शॉट. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना अजय उपाध्यायच्या बॅटमधून कणखर बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. कोणत्या क्षणाला कशा पद्धतीने टार्गेट करायचं, गोलंदाजाला कोणत्या चेंडूवर कसं चॅलेंज स्वीकारायचं, सिच्युएशन नुसार आणि परिस्थितीनुसार मात्र कशी बॅटिंग करायची, कोणत्या कंडिशन मध्ये कशी बॅटिंग करायची हे जाणत असताना, डोक्यावर बर्फ ठेवून खेळत असताना आपण पाहू शकतात. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत
आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. ते डोकं शांत ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58-47 धावांची पार्टनरशिप झाले. सुपर बॅटिंग. अप्रतिम चेंडू होता, परफेक्ट, मात्र चेंडू गॅदर करू शकले नाहीत. विकेट किपर क्लोज किपर होते, मिस झाले त्या ठिकाणी. एकदा वर्जित केली जाते. कदाचित हलकीशी बॅटची एज त्यावेळेला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 59. 48 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत अजय उपाध्याय आणि निलेश परेड या दोन फलंदाजांच्या द्वारे. ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करा. स्वीप ज्या पद्धतीने आपण पाहिला, स्लॉक स्वीप, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल फ्लॅट सिक्स. षटकार. थँक्यू. 54 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग केले. दुसरी विकेट 11 धावसंख्येवर मात्र पडली आणि तदनंतर एक पार्टनरशिप बिल्ड केली गेली. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर खूप सुंदर पद्धतीने केला गेला. डिपमिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमची 66 धावा. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साइडला जरूर खेळलं गेलंय, परंतु फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. मंगेश बगलीने मात्र मिस्टेक केली. कॅच ड्रॉफ्ट. इथून अजय उपाध्यायने सांगितलं असेल, थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड मंगेश. आता इथून संधी तर मिळाली. या 6 बॉलमध्ये त्या संधीचं सोनं केलं जाईल का? कॅचेस विन द मॅचेस. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 67 वर जाऊन पोहोचली. 5 षटकं अगदी मात्र यावेळेला परफेक्ट टाइम नुसार आपल्याला पाहायला मिळाले. 24 मिनिटात 5 षटकं फेकलेले आहे. त्याबद्दल कोर कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. अशाच प्रकारचा प्रत्येक संघाने कॉपरेट करा. टायमिंगच्या बाबतीमध्ये घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग करत असताना निलेश परेड सिंगल डबलला ओळखला जातो अशी माहिती वैभव धूम यांनी मात्र जरूर दिली गेली. परंतु आज आक्रमकता सुद्धा करतोय. म्हणजे संयमाचा खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. निलेश परेड टफ मॅग्निफिसंट बॅटिंग. एका साईडला अजय उपाध्याय आपल्याला पाहायला मिळतोय. ते विकेटच्या शोधामध्ये असतील आणि खास करून जेव्हा 6व्या षटकामध्ये गोलंदाज येतो, जे शेवटचं षटक असतं, स्लॉग ओव्हर असतं, आणि अशा वेळेला फक्त कॅप्टन कडून एकच अपेक्षा असते की 6 बॉलमध्ये मॅक्झिमम तुला धावा द्यायच्या आहेत. इथून जर आवाक्याच्या बाहेर जर धावा दिल्या तर डेफिनेटली धावांचा वेग वाढतो. जे प्रेशर असतं, एक टार्गेट असतं गोलंदाजासाठी सेट केलेलं असतं, त्या टार्गेटला कुठेतरी मात्र आपण पाहतो की कलाटणी मिळते आणि अशा वेळेला गोलंदाजांचं खच्चीकरण होतं. किरणजी पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतायत पार्टनरशिप केल्याबद्दल 50 धावांची 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. ही ऊर्जा दिली जाते. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. शफल झाले होते आणि सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. लॉंग स्टॉप रिझनला 4. कोणी मारतय तो षटकार, कोणी मारतय चौकार, कोणी मारतय तो षटकार. बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची, बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 71 धावसंख्येवर आतापर्यंत मजल मारले गेले. पुन्हा एकदा शफल होऊन खेळले गेले खूप सुंदर पद्धतीने. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. कोणत्याही प्रकारचं जजमेंट घ्यावेला
पाहायला मिळालं नाही. वन बाउन्सने चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावन करता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी दुसरा चौकार. दादा रत्नाकर सावंत नर टीमच्या जोडीला हाय गंभीर तेजस गोवारी हाय ऑनर नाही झुकणार कधी नाही वाकणार कधी अशी यारी हाय संकल्प ग्रुपची नाही झुकणार कधी नाही वाकणार कधी अशी शान हाय संकल्प ग्रुपची दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली आहे संकल्प ग्रुपची दादा चल रे Thank you. जाऊ पाहायला केपी चला वेळ दौडू नका. 2 चौकार. 42 वर खेळतोय. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक धावसंख्या 42 झाल्या. अजय उपाध्याय या बॅटरची आपण पाहू शकाल 8 धावा अर्धशतकापासून दूर आहे. ग्रेट बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. दुसरी विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास, कारण हा आत्मविश्वास गुगलवर सापडत नाही, तो स्वतःला निर्माण करावा लागतो. इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा अमोल वेतुस्कर सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. थोडेसे अमित कामणकर थोडेसे नर्वस असतील. जिथे सिंगल डबल होती तिथे मात्र कदाचित धावा आल्या असत्या तर डेफिनेटली मात्र एक वेगळाच सामन्याला कलाटणी मिळाली असती, परंतु जर तरला थारा नाहीये. ऑन साईडला खूप चांगला पायावरचा चेंडू होता. फाईन लेगला फिल्डर तैनात आहेत, फिल्डिंग करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत का, तर यस डेफिनेटली 2 धावा पूर्ण केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 78. 78 बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 78 धावा. प्रवीण पाटील लवकरात लवकर बाद झाले. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून थोडीशी जरा झुकले होते, असं वाटलं की मात्र लेग बिफोर विकेट नाही आहेत, परंतु गुडघ्यावर तुम्ही बॅलन्स जेव्हा करता तेव्हा खाली वागता, त्यावेळेला मात्र अपील केल्यानंतर विकेट मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 78 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि 44 धावसंख्येवर पोहोचला गेलाय अजय उपाध्याय. प्रतिम चेंडू तर छान होता, परंतु पायाचा बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट झालाय का, यावेळेला चेंडू निघून जाईल, नाही झालेला. पंचांनी लगेच कळवलं बाईटच्या स्वरूपात ही धाव इन्क्लूड करा. 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 82 धावा. 82 रन्स. जबरदस्त पार्टनरशिप. 71 धावांची तब्बल पार्टनरशिप पाहायला मिळते. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड केली गेले अजय उपाध्याय आणि निलेश परेड यांच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला आणि अर्धशतक जरूर झळकावलं गेलंय. बॅट दाखवायचे चहूबाजूने. व्हॉट अ शॉट. यो वन साइड हीरो हाय. ओवेशन करत असताना प्ले स्टँड मधून खेळाडू आणि संघ मालक एकदा जोरदार टाळ्या तर आल्याच पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना अजय उपाध्याय. 50 धावा पूर्ण झाल्या आपल्या इंडिव्हिज्युअल वैयक्तिक. आज वेगळी छाप सोडली. 56 धावा नॉट आउट. जबरदस्त बॅटिंग. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सर्वोच्च सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर हायस्ट टोटल 94. साठी उपाध्याय साहेबांना मिळणार आहे डॉक्टर पठार यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त फलंदाजी अजय उपाध्यायची पाहायला मिळाली. तर आपण टॉस घेतोय. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सला आपण बोलतोय टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला मामा भांजे ग्रुप आणि एका बाजूला टीम 94 कामण. दोघं कॅप्टननी यायचं आहे. आणि या टॉससाठी मी सन्माननीय देवेंद्रजी भोसकर व्यवस्थापक कामण प्रीमियर लीग यांना विनंती करतो आपण यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत आणि आता या इनिंगमध्ये जास्त वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कामण संकल्प ग्रुप आणि 2 बॅटर्स तर लगेच पाठवून द्यायचे. रुद्र रायडर्स. 2 प्रतिभावंत खेळाडू आता एकमेकांसमोर आहेत. प्रतिभेमध्ये कुठलीच कमतरता नाहीये आणि पाहूया या ठिकाणी तसा खेळ पाहायला मिळतोय का मिस्टर कामणकर आणि मिस्टर अन्सारी. तर टॉस होतोय सन्माननीय देवेंद्रजी भोसकर यांच्या शुभ हस्ते. व्यवस्थापक कामन प्रीमियर लीग. एका बाजूला कामन प्रीमियर लीग म्हणजेच KPL आणि एका बाजूला KCA. कॉल कोण देईल?
चला मामा म्हणजे ग्रुप केसी असा कॉल देते केपीएल. तर टॉस जिंकलेला आहे टीम 94 कामण. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी देवेंद्र भोसकर साहेबांना विनंती करतो की आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं राहील. टॉस जीता है, डिसीजन क्या होगा? बैटिंग. गलतियां सुधारने का मौका क्रिकेट में मिलता है और आप तो बहुत ज्यादा क्रिकेट खेल चुके हो, तो पहले मुकाबले में गलती कहाँ हुई? मेरा विकेट गया, वहाँ पर टर्निंग पॉइंट था, और फिर जहाँ सिंगल डबल जहाँ हम लोग ने लिया नहीं वो भी बहुत बड़ा. वेरी गुड. ये एनालिसिस बहुत ज्यादा जरूरी है कि गलती कहाँ हुई और क्या सुधारा जा सकता है. और आपने बहुत अच्छा एनालिसिस किया कि 52 का टारगेट चेस डाउन करते हुए सिंगल डबल पे भी ध्यान देना चाहिए था. टीम में कोई बदलाव होगा कि वही टीम लेकर आप आगे बढ़ोगे? नहीं, सेम टीम रहेगी. कॉन्फिडेंस बढ़ गया है और एक डिफीट के बाद पीछे हटकर नहीं चलेगा, आगे बढ़ना है तो कॉन्फिडेंस वापस लाना पड़ेगा. तो टीम के मेंबर्स के मन में क्या चल रहा है? अभी कुछ नहीं. वो टीम के मेंबर्स को भी मैंने भी एक ही सजेशन दिया कि पिछला मैच जो हुआ वो सब छोड़ दो, अभी नया फ्रेश स्टार्ट करते. व्हेरी गुड. ये एक मोटिवेशन बहुत ज्यादा जरूरी आहे. कॅप्टन का जो मोटिवेशन मिलाय तुमच्यासाठी देखील तेच. तुम्ही तर शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर होतात. एक चेंडू 3ची गरज. मला तर प्रामाणिकतेने वाटलं होतं की सुपर ओव्हर होईल, पण त्या ठिकाणी तसं झालं नाहीये. असून मागचा सामना झाला तो झाला. आता पुढच्या सामन्यावर फोकस करायचा आहे. फलंदाजी तुम्हाला करायची आहे. हा निर्णय माफ करा, गोलंदाजी तुम्हाला करायची आहे, तर हा मनासारखा निर्णय मनाविरुद्ध? मनासारखा निर्णय आहे. आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो आणि फिल्डिंग आले तर आम्ही आता त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली. कारण दोन्ही संघांसाठी शेवटचा बॉल पर्यंत तो थ्रिल आपण अनुभवलेला आहे. तर टीम 94 कामण नक्कीच एक चांगल्या टार्गेट पर्यंत जाईल आणि एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. गोलंदाजांबद्दल काय सांगाल? कारण मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजावर देखील लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं होतं. फलंदाजांनी तुम्हाला साथ द्यायला हवं होतं, पण गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तुम्हाला काय वाटते? गोलंदाजांनी पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण हेमंत कामतकरचा जो कॅच सोडला तिथेच टर्निंग पॉईंट ठरला आणि तोच चांगली बॅटिंग करून गेला. त्याच्यामुळे त्यांचा स्कोर थोडा जास्त झाला. येस, म्हणजे तुमचा युएसपी तुमचे बॉलर्स आहेत, म्हणजे कमीत कमी धावांवर रोखण्याचा 100% प्रयत्न होणार आहे. बघा, 2 चॅम्पियन्स आहेत. एका बाजूला पर्व दुसऱ्याचे चॅम्पियन आहे, एका बाजूला पर्व तिसरे चॅम्पियन आहे. पण एक दुःखद बाब ही आहे की कुठल्या तरी एका संघाला ही स्पर्धा या सामन्यानंतर सोडावी लागणार आहे. तयारी कोणाचीच नाही आहे, जिंकायचं दोघांना. त्याचमुळे आमचं मोटिवेशन दोन्ही कॅप्टनला हेच असेल, चांगलं खेळा आणि प्रेक्षकांची मन जिंका. ऑल द बेस्ट. तर नाणेफेक जिंकले टीम 94. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करायचंय मामा भांजे ग्रुपला. दोन्ही संघादेवी शुभेच्छा. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज हेमंत पाटील सरांचा. स्टे ट्यून ऑन कॉमन प्रीमियर लीग ऑन GTC लाईव्ह. थँक्यू. पद्धतीनं आपण विशेष स्वागत करते. प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी जुळलेले आहेत. नुराभाई आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान सर्व होणार आहेत. क्रिकेटसाठी समर्पण प्रत्येकाचं राहिलेलं आहे आणि आता ते गणवेशावरून पाहायला मिळेल आम्हाला. टीम 94च्या गणवेशावर आम्ही लक्ष देणार आहोत. मामा म्हणजे ग्रुपच्या गणवेशावर आपण लक्ष देणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळतायत, पण त्याच सोबतीने मैदानाच्या बाहेर सुद्धा खूप खेळत आहेत. तर या ठिकाणी नुराभाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊया. मैं सम्मानीय इमरान भाई, जनाब इमरान भाई, आपको मैं बुलाना चाहूंगा. आइए प्रेजेंटेशन बॉक्स में. दुराबाईच्या शुभ हस्ते इमरान भाईंचा देखील विशेष सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. कारण अतिथी देवो भव, आपली भेट खूप महत्वाची आहे. क्रिकेट प्रत्येकाला खेळायचं, पण काम धंदा सांभाळून कधी कधी आम्हाला मैदानाच्या बाहेर थांबावं लागते. हेच आम्हाला दिसून येते. काम धंधा बहुत बिजी रहता है, इसलिए आप क्रिकेट से थोड़े से दूर रह चुके, लेकिन क्रिकेट की जो टूर्नामेंट है आपको पास खींच लाती है. तर या ठिकाणी ते देखील आम्ही व्यक्त त्यांच्या चेहऱ्याकडून पाहतोय. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर जनाब अशरफ, आप आइए. आपका भी यहाँ पर हम उचित स्वागत सम्मान करेंगे. अशरफ भाई आ चुके हैं और उनके चेहरे पे भी जो भाव प्रकट हो रहे, हमें भी दिखाई दे रहा है कि क्रिकेट से आप कितने जुड़े हुए हो. इसलिए मोटिवेट करने के लिए आप भी इस कॉमन प्रीमियर लीग में आए हो. आपका तहे दिल से स्वागत हम करेंगे.
नूराभाई से शुभ कर्मकांडों से ये विशेष सम्मान। धन्यवाद। फिर से आप तशरीफ रख सकते हैं मुख्य मंच पर। धन्यवाद सर्व पाहुण्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय। जाऊया समालोचन कक्षामध्ये। सामना फॅन्टास्टिक होईल यात कुठलंच दुमत नाहीये आणि त्यासाठी आपण आवाज ऐकणार आहोत पुढील डावामध्ये सन्माननीय हेमंत पाटील सरांचा। धन्यवाद। थँक्यू सो मच मनीष पाटील। हाय टोटल मॅच 95चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी। हजरतभाई संजयभाई म्हात्रे यांचं जे लकी नंबर आहे आणि टीमचं नाव सुद्धा आहे टीम 94। 94 रन्स बनवले पहिल्या इनिंग मध्ये संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमने। खुश आहे त्यांचे संगमाला किरण पाटील, तेजस कुवारी, त्यानंतर रत्नाकर सावंत आणि बाबू धुमाल, कारण हाय टोटल बनवलेला आहे। रेकॉर्ड बनतातच तुटण्यासाठी आणि कालचा जो 89 रनाचा रेकॉर्ड जो होता तो या ठिकाणी ब्रेक केलेला आहे तो संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमने। कारण जी टीम ज्या टीमने टीम 94 टीम समोर 52 रन डिपेंड केले होते त्या टीम समोर एक उच्चांक टोटल उभारलेला आहे या ठिकाणी संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमने। त्यानंतर सुद्धा पण जर बघितलं तर हेमंत कामनकर बॅटिंग साठी सुद्धा आला नाहीये, मात्र जी बॅटिंग केली अजय उपाध्याय याने अप्रतिम बॅटिंग, नॉट आउट 56 रन्स केल्या आणि या केपीएल सीझन 4 मधला हाफ सेंचुरी पूर्ण करणारा हा दुसरा फलंदाज ठरला। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार, बॉल मिड विकेटच्या बाहेर, टॉवरिंग सिक्सर भगलीच्या बॅट मधून। दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो, जिगरा तो कायम ठेवतो असा जिगरा। आगमन झालं होतं आणि आता रजा घेताना दिसतात। थँक्यू सो मच। पहिल्याच बॉलवर जबरदस्त सुरुवात, टीट फॉर टॅट, जसाच तसे उत्तर दिलं जात आहे रुद्र रायडर्स टीम कडून। मंगेश बागली थोडासा स्लॉट मध्ये बॉल टाकला होता या वेळेला योगेश बरपने हा पुढे बॉल टाकला, लगेच एक जबरदस्त हिट आणि बॉलला सरळ पाठवून दिला डीप मिडविकेटच्या बाहेर। मंगेश बगलीने सरळ षटकारासाठी, षटकाराने आपल्या टीमचं खातं ओपन करतो। पहिल्या मॅचवर षटकार ठोकतो वीरेंद्र सहवागच्या स्टाईल मध्ये। वन डे क्रिकेट मध्ये 6 वेळा कारनामा केलेला आहे वीरेंद्र सहवागने। ओव्हर द विकेट, हो चांगला बॉल, परिवर्तन केलं या वेळेला, बॉल लेन ठेवला ऑफ स्टंपच्या बाहेर, गती चांगली मेंटेन केली आणि बीट केलं बॅटरला, प्ले अँड मिस। चांगलं कमबॅक करतोय योगेश बरप, एक चांगला गोलंदाज आहे योगेश आणि पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतोय आपल्याला। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इन फील्डच्या वरून, फिल्डर कोणताही नाहीये, लॉंग चेस आहे मिड विकेटच्या फिल्डर साठी, बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार। भेटायला जाऊ आम्ही चेस करायचंय तर याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल रुद्र रायडर्स टीमच्या फलंदाजांना आणि त्याच प्रकारे बॅटिंग या ठिकाणी करताना दिसतात रुद्र रायडर्स टीमचे बॅटर। पहिल्या 3 बॉल मध्ये 10 रन्स येतात। आस्किंग रन रेटचा जर विचार केला तर 16च्या आसपास आहे, कमीत 16च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी रुद्र रायडर्स टीमला। टीम मध्ये बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग जरूर आहे। कागदोपत्री टीम जर तुमची चांगली असेल मात्र लाईव्ह परफॉर्मन्स, ग्राउंडवर चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे। मागच्या मॅच मध्ये बॅटिंग थोडीशी कमकुवत झाली होती रुद्र रायडर्स टीमची, मात्र बॉलिंगवर चांगलं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि डिपेंड केले होते 52 रन्स। यावेळेस चेस करायचा हाय टोटल। योगेश पुन्हा चांगला फटका आहे, मात्र फिल्डर डीप मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवलं होतं। स्वतः अजय उपाध्याय दिसतो आपल्याला डीप मिड विकेटच्या दिशेने, चांगली फिल्डिंग करतोय, फक्त 1च रन मिळते, 1ने स्कोअर जाऊन पोहोचला 11 वर। काय आपल्याला वेगळं वाटलं याच्यामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये बाउंड्रीवर बॉल केल्यानंतर कमीत कमी 2 रन्स येत होत्या
आणि या इनिंग मध्ये आपण बघतो बाउंड्रीवर बॉल गेल्यानंतर फक्त एकच रन आलेली आहे. म्हणजे फिल्डिंगचा जो दर्जा आहे संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीमचा हा अतिशय A1 दर्जाचा हा दर्जा आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल इनफिल्डच्या मारून लॉंगॉनला क्लिअर केला आणि बॉल सरळ बाउंड्री जातोय चौकारासाठी. 1 बाउन्स 4 रन्स. म्हणजे ज्या अस्किक रन रेटनी बॅटिंग करायला पाहिजे तो टोटल तर सध्या दिसतो आपल्याला स्कोरबोर्डवर. अंतिम एक बॉल शेष आहे या षटकातला. पावलामध्ये थोडंसं मिस्टेक होते. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाईल. डेड बॉलचा इशारा पंच अजित म्हात्रे यांचा. आमचे तिन्ही पंच ज्यांनी अतिशय चांगली अंपायरिंग या KPL मध्ये केलेली आहे. उद्या अंतिम दिवस असेल या KPLचा. शेवटचा बॉल घेऊन जातोय योगेश परब. खोलपट टप्प्याचा बॉल खेळून काढला. यावेळेला पॉइंटला एक सिंगल मिळते आणि सिंगलवरच समाधान मानावं लागेल. दोन्ही बॅटरला ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अस्किंग रन रेट 16चा होता आणि 16 रन स्कोरबोर्डवर आलेले आहेत रुद्र रायडर्स या टीमचे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16वर विकेट नाहीये. यानी अब तक इंडिविजुअल स्कोर में एक मैच में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज कौन है तो वो है हर्षद म्हात्रे. 62 रन बनाए थे लेकिन उनकी टीम इस टूर्नामेंट से बाहर निकल गई है. अब तक 6 टीमें बाहर गई है. 6 टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई हो चुकी है. अब देखना ये मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए. यहां से जो टीम जीतेगी वो जाएगी सुपर 8 में क्वालिफाई हो सकती है और हारने वाली टीम को राहत देखना पड़ेगा. फिर लूजर में कौन सी टीम जीतती है मामा भांजा या फिर टीम 94 वो टीम के सामने खेलना पड़ेगा. अजय उपाध्याय जिन्होंने लाजवाब बल्लेबाजी की वही अब गेंदबाजी के लिए आ चुके हैं. सामने है बल्लेबाज निशांक पाटिल. निशांक को अपना जलवा दिखाना पड़ेगा. जरूरत है उनके टीम के लिए. आइकॉन खिलाड़ी है निशांक पाटिल. ये देखिए जलवा दिखा दिया निशांक पाटिल ने. पुल शॉट बहुत ही पावरफुल 6 रन के लिए सिक्सर. जगह बनाई और पुल कर दिया इस गेंद को सीधे बाउंड्री के बाहर. 6 रन के लिए सिक्सर. सामने दोनों पहले ओवर में भी पहले गेंद के ऊपर छक्का लगा था और इस ओवर में भी पहले गेंद के ऊपर छक्का लगाया है निशांक पाटिल ने. फिर से हपराकर पुल कर दिया और इस गेंद को भेज दिया कामन नदी में. टॉवरिंग सिक्सर. कमाल की बल्लेबाजी
लगातार 2 गेंदों में 2 छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज निशांक पाटिल और टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 28 रन। मनीष पाटिल, मुझे ऐसा प्रतीत हो रहा है कि ये मुकाबला 434 वाला मुकाबला देखने को मिलेगा। हाई वोल्टेज मुकाबला, हाई टोटल मैच है। इससे पहले किसी भी टीम ने 94 रन नहीं बनाए थे, लेकिन ये बड़ा टोटल है। बड़ा लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत बहुत ही अच्छी हो चुकी है रुद्र राइडर्स। टीम का नाम राइडर्स है और बिल्कुल राइडर्स की तरह है, बल्लेबाजी कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज। 28 के ऊपर स्कोर अब जा चुका है। लगातार 3 छक्के लगाते हैं कि नहीं देखना चाहेंगे। थोड़े से तैयार नहीं थे यहाँ पर, कंसंट्रेशन थोड़ा सा भंग होता हुआ। फिर से अकबर 3 बल्लेबाज है। अकबर ने भी 50 मारी थी चेसिंग करते समय आखिरी गेंद में, और फिर से हुक कर दिया है। खाली क्षेत्र है, कोई भी खिलाड़ी नहीं। 1 बाउंस गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रन के लिए। मुझे पहचानो। केडीके 4 रन से स्कोर अब जा चुका है 32 के ऊपर। थोड़ी सी गलती हमारे स्कोरर पीयूष हुए थे, उनका लिस्ट कहाँ खो गया था। जहां जिन्होंने हाफ सेंचुरी मारी थी उन्होंने अब उनकी लिस्ट मिल चुकी है। उन्होंने बताया कि सबसे पहले हाफ सेंचुरी मारी थी इस केपीएल सीजन 4 में हर्षद मात्रे जिन्होंने 62 रन बनाए थे। उसके बाद अकबर शेख जिन्होंने चेसिंग करते समय हाफ सेंचुरी पूरी की थी। ये बहुत ही बड़ी बात है क्योंकि जीत के लिए 4 रन चाहिए थे और उनके सेंचुरी के लिए 6 रन चाहिए थे, तभी उन्होंने छक्का लगा था और हाफ सेंचुरी अपनी पूरी की थी। और अजय उपाध्याय जिन्होंने इस मुकाबले में हाफ सेंचुरी पूरी की, लेकिन गेंदबाजी में थोड़े से महंगे साबित हो रहे हैं क्योंकि अब तक 3 गेंदों में 16 रन खर्च किए हैं गेंदबाज अजय ने। फिर से उठाकर खेल दिया और भेज दिया इस गेंद को डीप मिड विकेट के बाहर। फिर से एक बार गेंद नदी में जा चुकी है 6 रन के लिए। देखा है, सोचा है। बदला लेना, पहले जब गेंदबाजी हो रही थी निशांक की तब बल्लेबाजी कर रहे थे अजय उपाध्याय, बहुत ही बड़े शॉट लगा रहे थे, लेकिन निशांक भी कम नहीं है, उन्होंने भी बदला ले लिया। अजय उपाध्याय गेंदबाजी के लिए आए और अब तक कितने रन बनाए? 22 रन बनाए अजय के सामने। लाजवाब कमाल की बल्लेबाजी हो रही है निशांक पाटिल द्वारा। टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 38 रन। जिस प्रकार बल्लेबाजी हो रही है बिल्कुल ये चेसिंग की तरफ जा सकती है रुद्र राइडर्स की टीम। और 95 रन उन्होंने चेस किया था और एक रिकॉर्ड रुद्र राइडर्स के नाम हो जाएगा क्योंकि एक रिकॉर्ड उनके नाम पर जा चुका है डिपेंड करने का। 52 रन कम से कम रन डिपेंड उन्होंने किए हैं। अब ज्यादा से ज्यादा रन चेस करेंगे नहीं देखना चाहेंगे हम। ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद, यहां पर छोड़ दिया, अंपायर का इशारा की ये फेयर डिलीवरी है। अच्छी गेंदबाजी, थोड़ी सी जजमेंट करने में चूके थे। लगातार जबरदस्त बल्लेबाजी हो रही है लेकिन इस बार कमबैक कर दिया है गेंदबाज अजय उपाध्याय ने। आखिरी गेंद लेके चले अजय, ओ खेल दिया इस गेंद को कवच में। खिलाड़ी वहां पर मौजूद, तो स्लिप हुए 2 की मांग, लेकिन रिस्की था ये दूसरा रन। थोड़ी से नाराज है यहाँ पर अजय जिन्होंने ज्यादा रन खर्च के। इस ओवर में कुल मिला के रन आए हैं 23 रन। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 95 रनों का टारगेट चेस करते हुए रुद्र राइडर्स टीम का टोटल है 39 रन। अभी भी 4 ओवर अभी भी शेष और देखना है हमारे स्कोरर आयुष सावंत हमें बता देंगे कि अब 4 ओवर में कितने रन चाहिए और औसत कितना है, कितने औसत से रन बनाने चाहिए। अभी भी 14 के औसत से रन बनाने हैं 56।
56 रन की आवश्यकता। 14 रन के आस्किंग रन रेट से अब बल्लेबाजी करनी है। 16 से भी ज्यादा आस्किंग रन रेट था, लेकिन पहले 2 ओवर में अच्छा टोटल। और एक अच्छी बात यह है कि कोई विकेट नहीं गिर चुका यहाँ पर रुद्र राइडर्स टीम का। बहुत ही अच्छी बल्लेबाजी हो रही है, लेकिन प्रेशर में है यहाँ पर हेमंत कामनकर, संकल्प स्पोर्ट सावंतपाड़ा की टीम, क्योंकि जिस प्रकार बल्लेबाजी हो रही है प्रेशर अब गेंदबाजी के ऊपर है। एक तरफ से लेफ्ट हैंडर के लिए एडवांटेज है, हवा का साथ है, लेकिन दूसरी तरफ राइट हैंडर के लिए है। अब राइट हैंडर रहेंगे या लेफ्ट हैंडर? लेफ्ट हैंडर स्ट्राइक गेंद के ऊपर रहेंगे, क्योंकि आखिरी गेंद के ऊपर सिंगल आ चुका था। आखिरी ओवर में 23 रन खर्च किए, पहले ओवर में 16 रन आ चुके थे। अब गेंदबाजी के लिए देखना है कौन आते हैं गेंदबाज। योगेश बरफ फिर से एक बार कंटिन्यू गेंदबाजी के लिए आ चुके हैं। अगले मुकाबले के लिए रेडी रहना है। दोनों टीम टॉस हो चुका है। मामा भांजे बनाम टीम 94 कामन के बीच बहुत ही तगड़ा मुकाबला देखने को मिलेगा। कम बैक करना पड़ेगा इस ओवर में योगेश बरफ को। पहली ओवर मैंडेटरी पावर प्ले की ओवर थी, दोनों पावर प्ले के ओवर में रन अच्छे बन चुके हैं। और जब भी आप बड़े लक्ष्य का पीछा करते हैं ना, तो पहले 2 ओवर में रन अच्छे आने चाहिए, और पहले 2 ओवर में रन अच्छे आ चुके हैं। लेफ्ट हैंडर देखने बड़ा शॉट मारते हैं या स्ट्राइक रोटेट करके बगली के पास स्ट्राइक देते हैं। क्या रणनीति है यहाँ पर बल्लेबाजों की। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, यहाँ पर वाइट का इशारा। एक अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 40 रन टोटल हो चुका है। अभी भी 55 की दरकार है मुकाबला जीतने के लिए 4 ओवरों में। फिर से तैयार योगेश बरफ। ओ अच्छी गेंद, तेज तरार थी, ऑफ स्टंप के बाहर नीचे रहती हुई समझ ना पाए बल्लेबाज निशांक पाटिल। फ्ले एंड मिस। वेलकम बाला सकपाल, जिनका आगमन हो चुका है, आपका दिल के गहरे से स्वागत है। वेलकम बाला सकपाल, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे केपीएल मध्ये। फिर से एक बार तैयार। ओ वाइट यॉर्कर, अपील कॉटवियन की, लेकिन अंपायर यहां पर सहमत नहीं है। बिल्कुल ऐसा लगा बता दिया कि बल्ला ग्राउंड हो चुका था, इसीलिए थोड़ा सा साउंड आया था। और बहुत ही अच्छी अंपायरिंग की है हमारे सभी अंपायर ने। विशाल नाइक हो, अजीत मात्रे हो, या फिर अमोल वितस्कर हो। 2-3 आपने देखा समीर पाटकर, जिन्होंने भी बहुत ही अच्छी अंपायरिंग की है। अपील तो बहुत ही लाउड थी, थोड़ा सा प्रेशर यहां पर बन चुका था बल्लेबाज निशांक पाटिल के ऊपर। सिंगल निकाला, यह सिंगल के लिए खेल दिया है, ढकेल दिया गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में, सिर्फ सिंगल। और एक सिंगल से स्कोर बढ़ता हुआ 41 के ऊपर। बिल्कुल हवा राइट हैंडर के लिए थी, लेकिन 2-3 गेंदें खेल चुके हैं यहाँ पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज निशांक। आपकी रणनीति अच्छी होनी चाहिए। यहाँ पर 2 गेंदें डॉट खेलने के बाद सूझबूझ वाला क्रिकेट देखने को मिला। सिंगल रोटेट करके आप स्ट्राइक दे दी है बगली के पास, मंगेश बगली। ये भी बहुत ही हार्ड हिटर बैटर है, अटैकिंग बैटिंग करते हैं। अब तक एक छक्का और एक चौका लगा चुके हैं अपने सीनिंग में। कुल मिला के 4 गेंदों में 11 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली ला रहे हैं गेंदबाज और विकेट कीपर कैप्टन। डीप बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग, डीप मिड विकेट है, एक डीप वाइडिश मिड विकेट। लॉन्ग ऑन में खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है। एक्स्ट्रा कवर अब सर्कल के बाहर जा रहा है, एक कवर में खिलाड़ी मौजूद है। ऑफ साइड में एक फ्लाई स्लिप में खिलाड़ी, एक शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी। ये फील्डिंग की व्यवस्था। ओ उठाकर खेल दिया है, हवाई सफर कर दिया, इस गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के बाहर सीधे 6 रन के लिए।
राइट हैंडर के लिए अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन यहाँ पर उनके दिमाग में था कि हवा राइट हैंडर के लिए है, हम यॉर्कर ही करेंगे तो ठीक है। यॉर्कर करने के प्रयास में स्लॉट में दे बैठे और जैसे गेंद स्लॉट में मिली, बगली ने इस गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के बाहर पार्किंग लॉट में, छक्का। सिक्सर से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 47 रन 47। अभी भी गेंदे शेष 20 और 20 गेंदों में 48 की अभी भी आवश्यकता है। मुकाबला जबरदस्त हाई वोल्टेज मुकाबला आप देख रहे हो दो टीमों के बीच। एक तरफ है अजय पाटिल फैम टीम रुद्र राइडर्स और दूसरी तरफ है बाबू दुबाल, तेजस गोवारी, किरण पाटिल एंड रत्नाकर सावंत फैम टीम सावंत पाड़ा संकल्प स्पोर्ट। राइट आर्म ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार, गेंदबाज योगेश, हाफ ट्रैकर ऑफ स्टंप के बाहर, वाइट का इशारा। यहां पर थोड़े से प्रेशर में आप आ चुके हैं। गेंदबाज ऐसा लग रहा है जिस प्रकार शॉट खेला था बल्लेबाज बगली ने, मंकीश बगली जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है। पिछले मुकाबले में ज्यादा कुछ नहीं कर पाए थे, लेकिन इस मुकाबले में जरूरत है बल्लेबाजी के लिए और वही बल्लेबाजी करते हुए फिर से खेल दिया इस गेंद को लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में, सबसे सेफ एरिया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 6 रन। कोई भी विकेट नहीं गिरा है, दोनों भी ओपनिंग बल्लेबाज। अब तक देखिए 50 रनों की पार्टनरशिप पूरी हो चुकी है पहले विकेट के लिए, बहुत ही अच्छी पार्टनरशिप और टीम का टोटल जा चुका है 54 रन। जबरदस्त बल्लेबाजी, जैसे ही गेंद आगे मिलती है स्लॉट में उस गेंद को भेज देते हैं पार्किंग लॉट में मंगेश बगली। ओहो क्या शॉट को अंजाम दिया है, बहुत ही बेहतरीन शॉट, लगातार 3 गेंदों में 3 छक्के जड़ चुके। तीन ओवर की समाप्ति। तर आपण आलेलो आहोत आता रुद्र रायडर्सच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये। अंकित आमच्या सोबत आहेत, अंकित त्यांच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये समर्थक आहेत, तर अंकितशी चर्चा करूया। अंकित काय वाटते या ठिकाणी 95चं टार्गेटची सेट झालं होतं आणि तेव्हा अवस्था काय होती, 3 षटकांचा खेळ संपलाय, आता अवस्था काय आहे रुद्र रायडर्सची? ना आम्हाला विश्वास होता निशांग आणि मंगेशवर, कारण दोन्ही टॉपचे बॅट्समन आहेत त्यांच्या संघामध्ये, त्याच्यामुळे नक्कीच चेस करू शकतील ते। समोरचा संघ संकल्प याने खूप चांगला संकल्प बांधलाय कॅप्टनने की या वर्षाची स्पर्धा आम्ही आपल्या नावावर करणार आहोत। नो डाऊट जरी या स्टेजमध्ये आपण पराभूत झालात अजून एक संधी मिळणार आहे, पण आता जिंकलात तर मग आराम मिळणार आहे, तर नक्कीच काय सांगाल याबद्दल? नाही नक्कीच प्रत्येक टीम पहिल्या 2 मॅच जिंकायचाच प्रयत्न करते पहिल्या दिवसापासून, कारण कोणी इथे रिस्क घ्यायच्या मनस्थितीत नाही, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपला सेफ गेम खेळतोय। अजय पाटील लगेच धावत यायचंय, कारण अजयशी आपण चर्चा करूया, कारण मी त्यांना लहान मुलाप्रमाणे उड्या मारताना आता 3 षटकांमध्ये पाहिलं होतं। अजय काय सांगाल तुमच्या आनंदाबद्दल आणि काय सांगाल आपल्या तरुणांबद्दल? प्रतिम खेळ खेळतात मध्ये खूप मजा येते। तुम्ही मैदानाच्या बाहेर आहात, वाटतं का मी मैदानाच्या आतमध्ये आता असायला हवं की जे चाललंय ते व्यवस्थित चालू द्या? आता जे चाललंय ना ते एकदम अप्रतिम चालू आहे, काही कोणाला काही करण्याची गरज नाही। चला एक चांगली लढत पाहायला मिळेल। वी होप की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाईल। लेट्स सी। जाऊया समालोचक कक्षामध्ये हेमंत पाटील सर। थैंक यू सो मच। और क्या जबरदस्त बल्लेबाजी और छक्कों की हैट्रिक, हैट्रिक तो नहीं कहते लेकिन हम लोग टेनिस में हैट्रिक ही कहते हैं। लगातार 3 छक्के मारने वाले मंगेश बगली ये 5वें बल्लेबाज बन चुके हैं। इससे पहले जतिन दिवलीकर, वैभव धूम,
दर्पण अचोलकर और प्रशांत पाटिल और अब जाके मंगेश बगली ने छक्के की हैट्रिक पूरी की है। डॉक्टर गोविंद पठारे इनकी तरफ से भी 500 रुपए का इनामात और कादर भाई जिनके जानिब से भी 500 रुपए का इनामात आता हुआ बल्लेबाज मंगेश बगली के लिए। अब इक्वेशन हम देखें, 3 ओवर अभी भी शेष है और 3 ओवर में रुद्र राइडर्स टीम को इस मैच को जीतने के लिए रन चाहिए 35। 18 गेंदे और 35, 16 के औसत से बल्लेबाजी करनी है और ये अब औसत 12 से भी नीचे 11.66 के औसत से अब बल्लेबाजी करनी है इस मुकाबला जीतने के लिए। और मुझे लगता है कि अब थोड़ा सा आसान हो चुका है, इतना भी आसान नहीं है लेकिन थोड़ा सा आसान हो चुका है रुद्र राइडर्स के लिए। गेंदबाजी के लिए तैयार प्रेम, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद, लेकिन वाइट का इशारा अंपायर का, छोड़ दिया था इस गेंद को। अच्छा जज किया निशांक पाटिल ने। एक रणनीति अच्छी है कि जब हवा लेफ्ट हैंडर के लिए साथ देने वाली है तब लेफ्ट हैंडर स्ट्राइक गेंद के ऊपर रहते हैं और दूसरी तरफ राइट हैंडर के लिए जब एडवांटेज रहता है तो मंगेश स्ट्राइक एंड के ऊपर रहते हैं। ये जो नीति है, ये रणनीति बहुत ही अच्छी है रुद्र राइडर्स टीम की। फिर से तैयार गेंदबाज, हाफ ट्रैकर गेंद पुल कर दिया और ये पावरफुल शॉट निशांक पाटिल के बल्ले से आता हुआ ये लंबा छक्का। बहुत ही सही समय पर सही गाना लगाते हुए हमारे डीजे पम्मी पाटिल, अजय पाटिल के ये बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है और ये छक्के के सारे टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 67 रन 67। अब जीत के लिए चाहिए 17 गेंदे 28 की दरकार। ओ उठाकर खेल दिया फिर से एक बार ऑन द राइज, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद, लगातार 2 गेंदों में 2 छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज निशांक। की हैट्रिक पूरी कर चुके हैं, कॉन्ग्रेचुलेशन। जबरदस्त बल्लेबाजी और निशांक पाटिल के लिए भी डॉक्टर गोविंद पठारे सर जिनके तरफ से 500 रुपए का इनाम आता हुआ। स्कोर जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 79 रन। अब 15 गेंदे 16 रन की आवश्यकता। बॉल टू रन इक्वेशन, कादर भाई के जानब से भी 500 रुपए का इनाम आ चुका है। फिर से एक बार इस गेंद को तो भेज दिया, सबसे लंबा छक्का, लगातार 4 गेंदों में 4 छक्के जड़ चुके निशांक पाटिल। निशांक पाटिल जबरदस्त बल्लेबाजी और ये चौथे ऐसे बल्लेबाज बन चुके हैं इस केपीएल सीजन 4 के जिन्होंने हाफ सेंचुरी पूरी कर दी है। 15 गेंदों में 53 रन बना चुके बल्लेबाज निशांक पाटिल। जोरदार तालियों से स्वागत उनका किया जा रहा है, कांग्रेचुलेट किया जा रहा है। जबरदस्त बल्लेबाजी, आइकॉन खिलाड़ी है और आइकॉन की तरफ बल्लेबाजी करे निशांक पाटिल। स्कोर अब 85। ओ यहां पर थोड़े से मिस टाइम शॉट,
मिड विकेट में गेंद, 1 रन पूरा, दूसरे की मांग है, मिसअंडरस्टैंडिंग, ओ माय गॉड, यहाँ पर मौका था रन आउट का लेकिन वो भी खो बैठे क्योंकि थ्रो अच्छा नहीं था, कोई भी विकेट नहीं गिर चुका है। ये सबसे लंबी पार्टनरशिप है दो बल्लेबाज के बीच केपीएल में अब तक 4 सीजन में 86 रन, सबसे बड़ी पार्टनरशिप निशांक पाटिल और मंगेश बगल के बीच, पहले विकेट के लिए वो भी। क्या जबरदस्त बल्लेबाजी, रन चाहिए जीत के लिए, 13 गेंदें, 9 की आवश्यकता इस मुकाबले में। अब ये मुकाबला आसान हो चुका है रुद्र राइडर्स के लिए। ये देखिए सिर्फ पंच कर दिया, पुश किया इस गेंद को कबस में, डिप से खिलाड़ी गेंद को उठाते उससे पहले समय था सिंगल कंप्लीट करने का, सिंगल यहां पर पूरा कर लिया और सिंगल से स्कोर अप जा चुका है 87 रन के ऊपर। ओवर की होती हुई समाप्ति और 4 ओवर के समाप्ति के बाद 87 रन। अब 12 गेंदें शेष, 12 में 8 की दरकार मैच को जीतने के लिए और सुपर 8 में जाने के लिए रुद्र राइडर्स टीम को। रहे हैं कि ये मेरा अड्डा है, जब मेरे हाथ में बैट आती है तो बिल्कुल कोई बच नहीं पाता है। क्या जबरदस्त बल्लेबाजी, दोनों भी बल्लेबाज कर रहे हैं, ऐसा मानो इनके हाथ में बैट ने गदा दी है और लगातार चला रहे गदा। जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, 12 गेंदे 8 की दरकार। और मैंने पहले भी प्रतीत किया था, मनीष को बताया था कि ये मुकाबला 434 वाला मुकाबला होने वाला है। त्रिमूर्ति ग्रुप की जानिब से निशांक पाटिल के लिए इस लाजवाब कमाल की बल्लेबाजी के लिए 500 रुपए का इनामात आ चुका है। बहुत सारे कैश प्राइज भी मिल रहे, कल तो 44,000 कैश प्राइज मिले थे सभी खिलाड़ी को। गेंदबाजी के लिए आ चुके हैं धनराज, स्लोअर 1 गेंद ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट का इशारा, 1 रन का इजाफा और होता हुआ। और अब देख सकते हो अब बॉडी लैंग्वेज थोड़ी सी निगेटिव हो चुके हैं, कंधे अब नीचे झुक चुके हैं। जब फील्डिंग के लिए उतरी थी संकल्प स्पोर्ट की टीम तो बहुत ही पॉजिटिव बॉडी लैंग्वेज से उतरी, लेकिन बल्लेबाजी देखिए, इस बल्लेबाजी को देख के अब कंधे अब गिर चुके हैं संकल्प स्पोर्ट सावनपाड़ा टीम के। ऑफ स्टंप के बाहर की गेंद पंच कर दिया, जगह थी खाली क्षेत्र में खेल दिया इस गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। बिल्कुल अब तक हिस्ट्री सिर्फ एक ही 50 अच्छी हो चुकी है और ये दूसरी 50 निशांक की चेस करते हुए। बाकी 2 ऐसे बल्लेबाज जिन्होंने 50 पूरी की लेकिन मुकाबला हार चुके थे। ऑफ स्टंप के बाहर स्लोअर 1 करने की कोशिश, गति में परिवर्तन करने की कोशिश थी लेकिन कंट्रोल नहीं था। अब गेंदे शेष 11, 2 की आवश्यकता। मुझे ऐसा लग रहा है 100 से भी ऊपर टोटल होता तो भी चेस करते। रेहाना शाहिद अंसारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। ओहो, एबी डिविलियर्स के स्टाइल में खेल दिया इस गेंद को, भेज दिया 6 रन के लिए। क्या जबरदस्त